नमस्कार. मी महेश देशपांडे पुण्यावरून लाईव्ह बोलतोय. सर्वात प्रथम मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कराड यांचा आभार मानतो. त्यांनी हा विषय आज मला दिलाय आणि या विषयावर मला बोलायला सांगितलंय. आजचा आपला विषय आहे शरीर माध्यम खलुधर्म साधनम. या सुभाषिताचा अर्थ आपण पहिले समजून घेऊया. आज आपण जर शिक्षणात बघितलं तर शिक्षणात शरीराला किती महत्व दिलेलं आहे. खरं शिक्षणात जर तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की का रे बाबा तू कशासाठी शिकतोय, तर सहज उत्तर मिळतं की मी नोकरी व्यवसाय करण्यासाठी शिकतोय, खूप पैसे कमवून श्रीमंत होण्यासाठी शिकतोय. पण असं उत्तर फारसं मिळणार नाही की मी उत्तम माणूस बनण्यासाठी शिकतोय. तर मग शिक्षणाचं खरोखर इतकं छोटं उद्दिष्ट आहे का? पण आज मात्र तसंच दिसतंय. आपल्या या शिक्षणाचं उद्दिष्ट असं फारसं आपल्याला काही दिसत नाही. आपण जर शिक्षणाच्या भारतीय विचारधारेचा जर विचार केला, शिक्षणाची भारतीय विचारधारा काही आहे का किंवा काही होती का, तर निश्चित होती. इंग्रज इथे येण्यापूर्वी आपली शिक्षण व्यवस्था अतिशय उत्तम होती आणि त्या इंग्रजांनी इथं आल्यानंतर सर्वात पहिलं काम काय केलं, तर आपली शिक्षण व्यवस्था उखडून टाकली. आणि म्हणून महात्मा गांधी त्या गोलमेज परिषदेमध्ये म्हटले होते की यू ब्रोकन माय बनियान ट्री. बनियान ट्री म्हणजे त्यांना शिक्षणाचं वटवृक्ष असं म्हणायचं होतं. कारण आपल्या भारतीय विचारधारेचं जे शिक्षण होतं, या शिक्षणाचं उद्दिष्टच असं होतं की व्यक्ती विकासाची साधना म्हणजे शिक्षण, अशी त्याची व्याख्या होती. व्यक्ती विकासाची साधना, प्रत्येक व्यक्ती विकसित झाला पाहिजे. मग ही व्यक्ती विकासाची साधना काय आहे? तर आजही असं कुठं शिक्षण दिलं जातं का? तर आहे. संघाच्या विचारांनी प्रेरित असलेली विद्याभारती नावाची संस्था आहे अखिल भारतीय स्तरावर आणि जवळजवळ 25,000 त्याचे शाळा आहेत, अनेक महाविद्यालय आहेत आणि एक शिक्षकी अशा असलेल्या अगदी दुर्गम भागामधल्या जवळजवळ 30,000 एकल शाळा आहेत. इतकी मोठी ही जी संस्था भारतामध्ये संघ विचारांनी प्रेरित उभी राहिलेली आहे. या संस्थेमध्ये, या विद्याभारती या संस्थेमध्ये ही संकल्पना, भारतीय विचारधारेची संकल्पना राबवली जाते. आणि भारतीय विचारधारेच्या संकल्पनेमध्ये काय सांगितलंय? तर पंचकोशात्मक विकास झाला पाहिजे व्यक्तीचा. पंचकोशात्मक विकास. पंचकोशात्मक विकास म्हणजे काय? तर 5 कोश आहेत आपल्या शरीराचे. व्यक्ती विकासाचे 5 कोश आहेत. हे 5च्या 5 कोश जर विकसित झाले, तर तो व्यक्ती विकसित होतो. मग हे कोणते 5 कोश आहेत? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असे हे 5 कोश आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांची साधना करण्यासाठी हे 5 कोशांचा विकास होणं अपेक्षित आहे. आपल्याकडे वेदोपनिषदांमध्ये शिक्षणाचं जे महत्व सांगितलंय त्यामध्ये तैत्तिरीय उपनिषद जे आहे, या तैत्तिरीय उपनिषदामध्ये या पंचकोशाचं शिक्षण काय असावं त्याबद्दल आपल्याला माहिती मिळू शकते. यापैकी पहिला कोश जो आहे तो अन्नमय कोश आहे. अन्नमय कोश म्हणजे शरीर. शरीराचा विकास झाल्याशिवाय पुढच्या कोशांचा विकास होऊ शकत नाही. पुढचे जे 4 कोश आहेत शरीरानंतर, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. यात 5ही कोशांचा विकास झाला तरच व्यक्तीचा विकास झाला असं म्हणता येईल. मग अन्नापासून तयार होणारे हे अन्नमय कोश आहे, याचा विकास होणं आवश्यक आहे. आपल्याकडे संत लोकांनी, अनेक संतांनी म्हणजे संत एकनाथ महाराजांनी चा एक अभंग आहे आणि भीमसेन जोशींनी तो फार सुंदर गायलेला आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. दुसरीकडे संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, देह देवाचे मंदिर. म्हणजे
या शरीराला पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राची उपमा हे संत देतात. मंदिराची उपमा तुकाराम महाराज देतात. पंढरीची उपमा, तीर्थक्षेत्राची उपमा एकनाथ महाराज देतात. मग आपण खरंच या शरीराकडे लक्ष देतो का हो? भारतीय उपनिषदाप्रमाणे वेद उपनिषदांमध्ये शरीराचं शरीर पूर्ण विकसित झाले असेल तरच ऐहिक सुखाचा आनंद आपल्याला घेता येतो. आपण बघतो कालच एक घटना घडली. सुशांत नावाचा जो ऍक्टर होता, अतिशय सुंदर शरीर असलेला ऍक्टर, पण त्याने आत्महत्या केली. मग नेमकं असं काय घडलं की त्याने आत्महत्या केली आणि त्याच्यावर चर्चा झाल्या टीव्हीवर. मग एवढं सगळं त्याच्याजवळ तर पैसा होता, शरीर होतं, पण मग नेमकं काय नव्हतं, तर त्याच्याकडे आनंदमय कोश नव्हता. पण शरीर असल्याशिवाय अन्नमय कोशाचा विकास झाल्याशिवाय प्राणमय कोशाचा विकास होऊ शकत नाही. प्राणमयाचा विकास झाल्याशिवाय मनोमय कोशाचा विकास होऊ शकत नाही. त्याच्याशिवाय विज्ञानमय कोशाचा विकास होत नाही आणि त्याशिवाय शेवटचं जे आनंदमय कोश आहे त्याचा विकास होऊ शकत नाही. असं आपल्या वेदोपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे. तैत्तरीय उपनिषद जे आहे त्या तैत्तरीय उपनिषदांमध्ये हे सांगितलेलं आहे. आणि अशाच प्रकारे मग हे शरीर माध्यम खलुधर्म साधनम हे जे काही सुभाषित आहे, हा जो काही मंत्र आहे, या मंत्राचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय, तर आपल्या जीवनात सर्व सुखदुःखांचं अधिष्ठान काय आहे, तर शरीर. त्याचा पाया, सगळ्या सुखदुःखांचा पाया, सगळ्या ऐहिक सुख असतील किंवा जे काय असेल, आपण जे कमवणार आहोत, जे उपभोगणार आहोत, ते त्याचा पायाच शरीर आहे. मग स्वास्थ्य अस्वास्थ्य किंवा आरोग्य अनारोग्य यांचा मूळ आधारही शरीर हेच आहे. आज आपण कोरोनाशी लढतो, तर कोरोनाशी लढताना आपलं शरीरच आपल्याला साथ देत आहे. मग या शरीराच्या माध्यमातून आपण सगळे काम करत असतो. दिवसभरातून सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, असं म्हटल्यापेक्षा जन्म झाल्यापासून तर मरेपर्यंत सगळी कामं आपण शरीराच्या माध्यमातून करतो. आणि म्हणून त्याला असं म्हटलंय की शरीर माध्यम खलुधर्म साधनम. शरीर माध्यम खलुधर्म साधनम हे म्हणत असताना मग आपल्याला या शरीराचं महत्व अतिशय आहे. मग हे शरीर चांगलं ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, तर शरीर चांगलं ठेवायचं असेल, शरीर चांगलं राहिलं तर आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि मग हे शरीर चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला व्यायाम करायला लागणार. नीट व्यवस्थित व्यायाम असायला पाहिजे, आपला आहार पुरेसा असायला पाहिजे आणि विश्रांती पुरेशी असायला पाहिजे. म्हणजे त्रिसूत्री कार्यक्रम आपला जो असला पाहिजे. त्या त्रिसूत्री कार्यक्रमांमध्ये व्यायाम, आहार आणि विश्रांती हे 3 घटक अतिशय महत्वाचे आहेत. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले. बलाची उपासना करणारे समर्थ रामदास स्वामी आपल्याला माहिती आहे, त्यांनी मारुतींची स्थापना केली, 11 मारुतींची स्थापना केली. तिकडे स्वामी विवेकानंद म्हणतात, स्ट्रेंथ इज लाईफ अँड विकनेस इज डेथ. आज आपण एबीपीच्या माध्यमातून हे लाईव्ह बौद्धिक ऐकतो आणि एबीव्हीपीचं आदर्श आहेत स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी अनेक ठिकाणी व्यायामाचं महत्व स्पष्ट केलेलं आहे. स्ट्रेंथ इज लाईफ अँड विकनेस इज डेथ हा त्यांचा अतिशय महत्वाचा त्यांचा कोट आहे. मग हे सगळं करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपल्याला नेमकं शरीर चांगलं करायचं म्हणजे काय, तर व्यायाम करायचा आहे. आणि व्यायाम केल्याने काय मिळतं, तर आपल्याला सुदृढता मिळणार आहे. सुदृढता मिळाली तर आरोग्य मिळणार आहे. म्हणजे बघा, व्यायाम, सुदृढता आणि आरोग्य असं ते एकमेकावर अवलंबून आहे. व्यायाम करायची गरज काय हो? अनेक लोक बऱ्याच वेळा म्हणतात, मला काहीच झालेलं नाहीये, मला कुठं काही रोग झालेला आहे कुठला, मग मी कशाला व्यायाम करू. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, जागतिक आरोग्य संघटना, या जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक संशोधनं केली आणि त्या संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलंय की कुठलाही तरुण, या तरुणांनी दररोज किमान 45 मिनिटं व्हिगरस ऍक्टिव्हिटी करायला हवी. व्हिगरस ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर धावणे असेल, सायकल चालवणे असेल, डोंगरावर चढणे असेल,
याला व्हिगरस ऍक्टिव्हिटी म्हणता येईल, पण ती 45 मिनिटं झाली पाहिजे दररोज. असं आरोग्य संघटना सांगते, जागतिक आरोग्य संघटना सांगते. म्हणजे तुम्हाला चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर हे करणं अत्यंत आवश्यक आहे. याच्याशिवाय तुम्हाला उत्तम असा फिटनेस मिळणार नाही, उत्तम असं आरोग्य मिळणार. फिटनेस नसेल तर आरोग्य नाही, फिटनेस शरीर नाही, शरीर नसेल तर आरोग्य नाही. याच्यासोबत निश्चित आहार आणि विश्रांती असायलाच पाहिजेत. योग्य व्यायाम, योग्य विश्रांती आणि योग्य आहार, पुरेसा आहार, पुरेशी विश्रांती, पुरेसा व्यायाम हे अतिशय आवश्यक आहे. ते तिन्ही एकमेकाशी जुळलेले आहेत. बऱ्याच वेळा आहाराच्या बाबतीमध्ये मी आता इथं बोलणार नाहीये. पण थोडंसं आहाराच्या बाबतीत सांगतो. आजकाल आपण जर बघितलं, तर फास्ट फूडचं फार वेड लागलेलं आहे. पिझ्झा आत्ताच्या या कोरोनाच्या काळात सुद्धा पुण्यामध्ये डॉमिनोजचा पिझ्झा सुरू होता. डिलिव्हरी सुरू होती. म्हणजे गंमत वाटते, की ज्यांच्याकडं काही व्यवस्था नसेल, त्यांनी पिझ्झाची ऑर्डर देणं मान्य होऊ शकते एखाद्या वेळेस. पण ज्यांच्याकडे व्यवस्था आहे, अशी लोकं सुद्धा पिझ्झाची ऑर्डर देत होते. रेडीमेड जो काही अन्न आहे, जसं बेकरी प्रॉडक्ट्स आहेत, रेडीमेड प्रॉडक्ट्स, प्रिझर्व्ड प्रॉडक्ट्स हे अत्यंत घातक आहेत. हा आहार अत्यंत घातक आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे आहार सांगितलेला आहे, आपली भारतीय महाराष्ट्रीयन थाळी तर अतिशय बॅलन्स डायट आहे. सर्व प्रकारचा आहार आपल्या थाळीमध्ये असतो. त्याच्यामध्ये डाळी असतात, त्याच्यामध्ये कडधान्य असतं, त्याच्यामध्ये भाकरी आहे, पोळी आहे, ज्याच्यामधून आपल्याला पिष्टमय पदार्थ आणि कर्बोदके मिळतात. वेगवेगळ्या प्रकारची व्हिटॅमिन्ससाठी आपण कोशिंबिरी आहेत, चटण्या आहेत. ह्या गोष्टीला आपण विसरत चाललेलो आहोत. मोबाईल आलेला आहे, नवीन तंत्रज्ञान आहे. निश्चित त्याचा वापर करायला पाहिजे. आत्ताही आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच या या मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्याशी संपर्क करतोय. तंत्रज्ञानाचा निश्चित वापर करायला पाहिजे. पण किती वापर करायला पाहिजे? त्याचा अतिरेक जर झाला, तर अतिरेक झाल्यानंतर ते नक्की घातक ठरतं. म्हणून तंत्रज्ञानाचा वापर आपल्या योग्य असा वापर करायला पाहिजे. त्याच्यावर मी नंतर थोडंसं बोलणार आहे, की व्यायामासाठी तंत्रज्ञान कसं उपयुक्त होऊ शकतं. तर आहार, व्यायाम आणि विश्रांतीवर परिणाम झालेला या तंत्रज्ञानाचा. मध्ये एकदा कपिलचा शो बघत होतो, कॉमेडी शो. आणि त्या कपिलच्या कॉमेडी शोमध्ये एक महिला होती आणि ती सांगत होती, "मी 2 वाजेपर्यंत, रात्री 2 वाजेपर्यंत एक 1 जीबी डेटा माझा संपेपर्यंत मी Facebookवर असते किंवा WhatsAppवर असते किंवा व्हॉटएव्हर इट इज सोशल मीडियावर असते." 2 वाजेपर्यंत रात्री आणि तिची मुलगी होती, लहान मुलगी सोबत होती. आता हे आई-वडील जर का अशा पद्धतीने मोबाईलचा वापर करत असतील, तर मुलांवर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे विश्रांतीवर परिणाम होणार. मला हे सांगायचं आहे, की विश्रांती किती महत्त्वाची आहे आणि त्या विश्रांतीला कारणीभूत काय ठरतंय, ती विश्रांती न मिळण्याला, तर हे तंत्रज्ञान. मग सोशल मीडियाचा वापर आपण अतिरेक करतो आहोत का? हे आपल्याला विचार करायला पाहिजे. परत आपण व्यायाम आणि आपल्या सुदृढतेकडे येऊया. सुदृढता म्हणजे नेमकं काय हो? शरीराला धष्टपुष्ट करणे इतकंच म्हणजे सुदृढता आहे का? पिळदार दंड दिसणे म्हणजेच सुदृढता आहे का? तर नाही. सुदृढता म्हणजे आपत्कालीन परिस्थितीसाठी पुरेशी ऊर्जा राखून अनावश्यक थकवा न येता आपण दिवसभराचं कामकाज पूर्ण करता आलं पाहिजे आणि ती जी क्षमता आहे, त्या क्षमतेला सुदृढता असं म्हणतात. इट इज द एबिलिटी टू ओव्हरकम डेली रूटीन टास्क विदाउट अनड्यू फटीग विथ एम्पल ऑफ एनर्जी इन रिझर्व्ह, अशी त्याची व्याख्या केलेली आहे. तर ह्या व्याख्येप्रमाणे आपण एखाद्या वेळेस उदाहरण म्हणून सांगतो, की ऑफिसमध्ये दिवसभर काम केल्यानंतर पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी ती व्यक्ती बस बस स्थानकावर येते आणि बऱ्याच वेळा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये या बस ज्या आहेत, या त्या बस स्टॉपवर न थांबता पुढे जाऊन थांबतात आणि अशा वेळी धावपळ करावी लागते. मग ही धावपळ करण्यासाठी पुरेशी ऊर्जा आहे का आपल्याकडे? का थकवा आला आहे? एक मागे ॲडव्हर्टाइज होती, ग्लुकोजची का कशाची तरी ॲडव्हर्टाइज होती. तो त्या मुलीचा बाप ऑफिसमधून घरी येतो आणि ऑफिसमधून घरी आल्यानंतर ती मुलगी त्याला म्हणते, की माझ्याशी खेळा.
पण तो म्हणतो माझ्यात आता ताकद नाही खेळण्याची. आणि मग त्याला ते ग्लुकोज दिलं जातं आणि ग्लुकोज दिलं की तो त्या मुलीच्या सोबत स्विमिंग करायला जातो. आता ही ॲडव्हर्टाइज होती. ॲडव्हर्टाइजमध्ये बरचसं सत्य काहीही नसतं. पण व्यायाम जर तुम्ही करत असाल, तर अशा प्रकारे घरी आल्यानंतरही तुमची काम करण्याची इच्छा शिल्लक राहू शकते. आणखीन एक उदाहरण देईल. आता एबीपीचे तुम्ही कार्यकर्ते आहात, बरेच लोकं बघतायत ते एबीपीचे कार्यकर्ते आहेत. आणि एबीपी असेल किंवा संघाच्या कामासाठी असेल, अनेक वेळा प्रवास करावा लागतो. आता आज आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. पूर्वी ग्रामीण भागामध्ये जाऊन प्रवास करायला लागायचा. तिथं गेल्यानंतर कोणाच्या तरी घरी जाऊन जेवायला लागायचं. मग असं अचानक जर का आज तुम्ही विचार करा, अचानक कोणी 4 लोकं जर घरी आली, तर त्या वेगवेगळ्या महिलांची काय प्रतिक्रिया असू शकेल? 4 लोकं अचानक घरी आलीत. माहीत नाही, सांगितलेलं नाही आणि आता त्या 4 लोकांचं जेवण तयार करायचंय. तर जी सुदृढ महिला असेल, ती मानसिकदृष्ट्या सुद्धा सुदृढ असते आणि ती लगेच पदर खोचून कामाला लागेल. दुसऱ्या महिला ज्या असतील, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देतील. कोणी नवऱ्याला आतमध्ये बोलून त्याच्यावर चिडेल, कोणी नवऱ्याला आतमध्ये बोलून सांगेल, "तुम्ही जा हॉटेलमधून आणा." तुम्हाला कोणी सांगितलं यांना इथं आज आणायला? मला असं करायचं होतं, मला तसं करायचं. अशा काही गोष्टी सांगू शकतो. आपण बघतो खेड्यामध्ये जेव्हा असं घडतं, तेव्हा ती खेड्यातली माऊली लगेच ताबडतोब कामाला लागते आणि जेवायला वाढते. शारीरिक सुदृढतेसोबत मानसिक सुदृढता पण इथे मिळालेली आहे बघा. म्हणजे हे उदाहरण अगदी बोलकं उदाहरण आहे. या उदाहरणामधून आपल्याला हे दिसतं, की आपल्याला नक्की त्या फिटनेस असेल तर हे होऊ शकतं. म्हणून आपल्याला फिटनेसची आवश्यकता आहे. म्हणून मगाशी मी जी सांगितलेली व्याख्या आहे, की आपत्कालीन परिस्थितीमध्ये पुरेशी ऊर्जा राखून अनावश्यक थकवा न येता, कोणत्याही प्रकारचा अंडी फटीग, अनावश्यक थकवा न येता दिवसभराचं कामकाज करण्याची क्षमता म्हणजे सुदृढता. केवळ खूप मोठे दंड आहेत, खूप मोठी छाती आहे आणि पिळदार शरीर आहे, म्हणजे सुदृढता असं होत नाही. मग आपल्याकडे सुदृढता आहे का? आपल्याला थकवा येतो का? 4थ्या मजल्यावर, 3ऱ्या मजल्यावर, 2ऱ्या मजल्यावर पायी चालून जायचा कंटाळा येतो. गेल्याबरोबर दम लागतो. हे जे काय आहेत, हे सुदृढ नसल्याची लक्षणं आहेत बघा. म्हणून आपण लक्षात ठेवायचं की आपल्याला सुदृढता हवी असेल, तर आपण व्यायाम करणं आवश्यक आहे. केवळ व्यायामच नाही, तर आपण कृतिशील राहणं आवश्यक आहे. मग कृतिशील राहण्यासाठी अनेक गोष्टी करता येतात. मग आपण एकदा बघूया थोडंसं व्यायामासंबंधीचे काही समज आणि गैरसमज आहेत. काही सत्य, असत्यता आहे. मगाशी मी सांगितलं की WHOने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने असं सांगितलेलं आहे की 45 मिनिटासाठी दररोज प्रत्येक तरुणाने व्यायाम करायला पाहिजे. व्यायाम म्हटल्यापेक्षा व्हिगरस ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे. कृतिशील राहायला पाहिजे. 45 मिनिटासाठी. आता आपण जर विचार केला, तर आपल्याला 2 पाय, 2 हात आणि आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे सांधे आहेत. या सांध्यांचं कार्य काय आहे? तर यांची रेंज ऑफ मोशन म्हणतात. म्हणजे कुठपर्यंत सांधा आपण वाकवू शकतो, कुठपर्यंत त्या सांध्याचा आपण उपयोग करू शकतो. रेंज ऑफ मोशन काय आहे सांध्याची? जसं उदाहरणार्थ आपण कोपराचा सांधा जर घेतला, तर कोपराचा सांधा आपण बेंड करू शकतो. म्हणजे तो एक फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन त्याचं करतो. पण मागे नेता येतो का हो आपल्याला हात? लहानपणी नेता येत होता, आता नाही नेता येत. आपल्याला मांडी घालून बसताना पद्मासन घालून बसता येतं का? लहानपणी बसता येत होतं, आता नाही बसता येत. आपल्याला वज्रासनात बसायला त्रास होतो का? लहानपणी होत नव्हता, आता होतोय. मग आपल्याकडे असलेले जे सांधे आहेत, या सांध्यांच्या हालचाली किती करतो आपण? आपल्याकडे 2 पाय आहेत, या 2 पायांनी किती चालतो आपण? आपल्या आजूबाजूला असलेले जे काही मशिनरीज आहेत, मशीन्स आहेत, गॅजेट्स आहेत, वेगवेगळ्या सुविधा आहेत, या सुविधांनी आपल्या हालचाली कमी करून टाकलेल्या आहेत. एका जॅपनीज शास्त्रज्ञाने संशोधन केलंय आणि त्यांनी संशोधनामध्ये सांगितलं की 10,000 स्टेप्स प्रत्येक व्यक्तीने रोज करायला पाहिजे. 10,000 स्टेप म्हणजे 10,000 हालचाली थोडक्यात. आता 10,000 हालचाली आपण स्टेप म्हणजे स्टेप धरू प्रत्यक्षपणे समजा. तर 10,000 स्टेप म्हणजे साधारण 8 किलोमीटर चालणे होतं. आता बघा 8 किलोमीटर चालायचं रोज.
पण 8 किलोमीटर चालू शकतो का आपण? चालतो का? किंवा चालायला लावलं तर चालता येईल का? चालण्याची मानसिकता आहे का? दुकानात जायचं सांगितलं का दुकानात जाऊन जर सामान आणायचं म्हटलं, जवळच असतं दुकान, पण तिथं सुद्धा आपण टू व्हीलर गाडी काढतो आणि जातो. ही मानसिकता आज झालेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण फार चालण्याचं टाळतो. एखादा कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जर आपण गेलो किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो किंवा एखाद्या थिएटरमध्ये सिनेमाला गेलो, तर आपल्याला गाडी लावायची असते, तर ती गाडी सुद्धा अशा ठिकाणी लावायची असते, की जितकं जवळ जाता येईल तितकं जवळ जायचं. पायी चालण्याची मानसिकता नाही. आणि तो जॅपनीज शास्त्रज्ञ सांगतोय 8,000 10,000 स्टेप्स तुम्ही चालले पाहिजे. म्हणजे जवळ-जवळ 8 किलोमीटर तुम्ही चालायला पाहिजेत रोज. आमच्या महाविद्यालयामध्ये चंद्रशेखर आझाद शारीरिक शिक्षण महाविद्यालयात मी प्राध्यापक म्हणून काम करतो. संशोधन विभाग माझ्याकडेच आहे आणि संशोधन विभागामार्फत आम्ही अनेक संशोधनं केलीत. या संशोधनामध्ये आम्ही तपासलंय, की लोकांचे किती स्टेप्स होतात. दररोजचे किती स्टेप्स होतात. तर असं दिसून येतं, की भारतीय माणसांच्या साधारणतः 1,500 ते 2,000 स्टेप्स फक्त होतात. आता हे स्टेप्स मोजण्याचं पण तंत्र आलेलं आहे. सोपं आहे. आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे. पण स्मार्टफोनचा वापर आपण स्मार्ट पद्धतीने कधीच करत नाही. अतिशय 1 ते 2% लोकं फक्त स्मार्टफोनचा वापर करतात. स्मार्ट पद्धतीने. स्मार्टफोन म्हटलेले तर स्मार्ट वापर व्हायला पाहिजे त्याचा. आपल्या स्मार्टफोनमध्ये जितके काही ॲप्स आहेत, त्या ॲपच्या अगदी 1 किंवा 2% ॲप आपण फक्त वापरतो. पण स्मार्टफोनचा वापर खरंच स्मार्ट पद्धतीने केला, तर त्याचा उपयोग आपल्याला खूप चांगला होऊ शकतो. या ज्या स्टेप्स आहेत, या आपल्या स्मार्टफोनमध्ये मोजता येतात. काही लोकांनी मोजलेल्या असतील. आपण जर मोबाईलमध्ये ते ॲप चालू केलं आणि असे ॲपही उपलब्ध आहेत. इनबिल्ट ॲप आहेत. Samsungचा फोन जर असेल, तर Samsungच्या फोनमध्ये त्याच्यानंतर Appleच्या फोनमध्ये अशा अनेक फोनमध्ये हे ॲप इनबिल्ट आहेत. ह्या ॲपमध्ये आपल्याला रजिस्टर करायला लागतं आणि रजिस्टर केल्यानंतर ते आपल्याला त्याच्यामध्ये आपण किती स्टेप्स चालतो दिवसभरात, हे त्याची नोंद त्याच्यामध्ये होते आणि ती आपल्याला दिसते. ती नोंद कायमस्वरूपी राहते. पण आपण त्याचा वापर कधी केला का हो? आपण बघितलं का? हे बघायला पाहिजे. या स्मार्टफोनचा असा वापर आपल्याला करता येऊ शकतो. पण तो तसा केला जात नाही. आणि अशा प्रकारे त्याचा वापर जर केला, तर तुम्हाला इंट्रिन्सिक मोटिव्हेशन मिळतं. आतून मोटिव्हेशन मिळतं. स्वतःला मोटिव्हेशन मिळतं आणि अनेक वेळा तुम्ही ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. तो प्रयत्न केला जातो. म्हणजे हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. 10,000 स्टेप्स दररोज करायच्या, हे टार्गेट ठेवलं असताना त्या मोबाईलमध्ये एका दिवशी 8,000 स्टेप झाल्या. घरातच 2,000 स्टेप चाललो तुम्ही. तर असं आपण करतो इंट्रिन्सिक मोटिव्ह पण त्याच्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे. आज मार्केटमध्ये अशा प्रकारचे टेक्निक खूप आलेले आहेत. अगदी पायातला बूट जो आहे, हा सुद्धा स्मार्ट बूट आलेला आहे. स्मार्ट शॉर्ट आहे, स्मार्ट टी-शर्ट आहे. रिस्टबँड मिळतं, रिस्ट वॉच मिळतं, स्मार्ट वॉच ज्याच्यामध्ये तुम्ही चाललात, की तुमच्या चालण्याची नोंद केली जाते. तुम्ही धावलात तर धावण्याची नोंद केली जाते. तुम्ही सायकल चालवली तर सायकल चालवल्याची नोंद केली जाते. इतकंच काय तर पाण्यामध्ये वॉटरप्रूफ असं आपल्याला हे सुद्धा मिळू शकतं, की ज्याच्यामुळं पाण्यात तुम्ही ते घालून म्हणजे ते रिस्ट वॉच पाण्यात घालून पोहू शकता आणि त्याची सुद्धा नोंद तुमच्या त्या रिस्ट वॉचमध्ये केली जाऊ शकते. जी नोंद आपल्याला सेव्ह करून ठेवता येऊ शकते. अशा प्रकारे आपण रोज इतकं चाललं पाहिजे, इतक्या व्हिगरस ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत. 45 मिनिटापर्यंत. जसं-जसं वय होईल तसं ह्या ॲक्टिव्हिटी कमी होऊ शकतात. किमान 3 दिवस मात्र आपण 45 मिनिटं ह्या ॲक्टिव्हिटी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी केल्याच पाहिजेत. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत? आपण चालू शकतो. आपण घरच्या घरी आसनं करू शकतो. प्राणायाम करू शकतो. पायऱ्या चढू शकतो. टेकडी असेल तर टेकडी चढू शकतो. स्विमिंग पूल आहेत आजकाल अनेक सोसायट्यांमध्ये. या स्विमिंग पूलमध्ये तितक्या लांबपर्यंत पोहता येऊ शकतं. म्हणजे स त्याचे राउंड मारायचे. असे राउंड मारता येऊ शकतात. अशा अनेक गोष्टी करून आपल्याला आपलं जे काही जीवन आहे, हे
क्रियाशील बनवता येऊ शकतं. व्यायाम म्हणजे काय? तर धष्टपुष्ट शरीर करण्यासाठी नुसतं व्यायाम नाहीये. तर व्यायाम हा आपल्याला सुदृढ बनवण्यासाठी आहे, ज्याच्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. व्यायामाची व्याख्या जर बघितली आपण, तर एका विशिष्ट उद्दिष्टाने केलेल्या हालचाली म्हणजे व्यायाम आहे. मग आपल्याला निश्चित उद्दिष्ट ठेवून आपण एखाद्या वेळेस चालत जाऊ शकतो. चालत गेलो म्हणजे व्यायाम होतो. पण तसं आपण एखाच दिवशीच करतो. त्याच्यामुळे निश्चित उद्दिष्ट ठेवून जर तुम्ही चाललात, म्हणजे रोज जर तुम्ही चाललात, तर तो व्यायाम होऊ शकेल. एक दिवस मी आता बाजारात जायसाठी पायी जातोय, म्हणजे तो व्यायाम होणार नाही. तर आपल्याला विशिष्ट उद्दिष्ट ठेवून हालचाली करायला पाहिजेत. विशिष्ट उद्दिष्ट ठेवून नित्यनियमाने केलेल्या हालचाली म्हणजे व्यायाम असं म्हणता येईल. आणि व्यायाम करण्याचं व्यायाम हे जरी शास्त्र असलं, तरी फारसं असं काही अवघड असं काम नाहीये. आपण जर व्यायाम करायला सुरुवात केली, तर YouTubeवर अनेक प्रकारचे व्यायाम आपल्याला उपलब्ध आहेत. मी सांगितलं, की अगदी साधे म्हणजे आसनं आणि प्राणायाम, आसन, प्राणायाम हे अतिशय उत्तम असा व्यायाम आहे. सूर्यनमस्कार. दररोज 13 सूर्यनमस्कार घालणारे लोकं निश्चित आयुष्यभर सुदृढ राहतील. 13 सूर्यनमस्कार ह्या 10 स्टेप्स आहेत ज्याच्यामध्ये. असे 13 सूर्यनमस्कार जरी घातले, तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला चांगलं आरोग्य मिळवता येऊ शकतं. त्याच्यासोबत मी निश्चित सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला आहार आणि विश्रांती या 2 गोष्टी घ्यायलाच पाहिजेत. सगळ्यात प्रत्येक तरुण व्यक्तीला किमान 6 तास ते 8 तास इतकी विश्रांती मिळायलाच पाहिजे. एक्सेप्शनल केसेस असतात काही मोदींसारख्या, की जे 4 तास झोपून सुद्धा त्यांच्याकडं तेवढी क्षमता आहे. या वयामध्ये जर आपण बघितलं असेल, तर ते दररोज जवळ-जवळ 1.5 तास योग करतात, प्राणायाम करतात आणि म्हणूनच ते दिवसभर इतकं काम करू शकतात. आपण जर असं बघितलं, तर अनेक लोकं मला माहिती आहेत. म्हणजे मी भारती विद्यापीठमध्ये काम करत होतो आणि माझा संपर्क शिवाजीराव कदमांशी आला होता. माननीय शिवाजीराव कदम हे रोज सकाळी 1.5 तास व्यायाम करतात. म्हणजे सांगलीच्या तुमच्या कराड भागातलेच आहेत. दररोज 1.5 तास ते अतिशय व्हिगरस अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी करतात. चालणे आणि त्याच्यासोबत नंतर पुढे व्यायाम हा त्यांच्या जीवनातला दैनंदिन जीवनातला नित्य नियमाचा भाग आहे. कुठेही जावं त्यांचा हा नियम आहे. अनेक अशी लोकं आहेत. तुम्ही कुठलीही लोकं घ्या, जे यशस्वी आहेत, ते दिवसभरात 1 तासभर स्वतःसाठी देतात आणि त्या त्या तासभरामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं स्वतःच्या हालचाली ते करत असतात. स्वतःला ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग आपण खरं अशा प्रकारचं स्वतःला ॲक्टिव्ह ठेवतो आहोत का? येस, नक्की. काही लोकं तरुण अगदी कॉलेजमध्ये गेल्यानंतर ॲक्टर लोकांकडे पाहून त्यांना असं वाटतं, की त्यांच्यासारखं आपलं शरीर व्हायला पाहिजे. ऋतिक रोशन असेल, शाहरुख खान असेल, आमिर खानने त्या दंगल सिनेमामध्ये जे बॉडी बनवली होती, त्याच्या अगोदर एक गझनीमध्ये त्याने बॉडी बनवली होती. सलमान खान आहे. हे सगळे ॲक्टर्स संजय दत्त आहे. या सगळ्या ॲक्टरकडे जर तुम्ही पाहिलं, तर यांची बॉडी एकदम स्ट्राँग आहे. तो सोनू सूद अतिशय त्याला सिक्स पॅक ॲब्स आहेत. मग त्यांच्याकडे पाहून तरुण मुलांना सगळ्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुण मुलांना असं वाटतं, की आपल्यालाही तसे ॲब्स ॲब्स यायला पाहिजे आणि म्हणून मग ते जिम जॉइन करतात. मी आता याच्या संदर्भात बोलणार आहे. मी आतापर्यंत बोललो, की व्यायाम काय-काय करता येईल. पण व्यायाम करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे हे पण महत्वाचं आहे. त्यांच्याकडे पाहून आपल्याला तसं व्हावंसं वाटतं. मग तसं होणं म्हणजे काय जिममध्ये गेल्याबरोबर आपल्याला तसं होता येईल का हो? तर मुळीच नाही. त्यांनी खूप मेहनत त्याच्यासाठी घेतलेली असते. त्यांच्याकडे त्याच्यासाठी खूप मोठे तज्ञ व्यक्ती असतात. त्यांचा आहार असेल म्हणजे त्यांचं डायट जे आहे त्याच्यासाठी डायटिशियन्स असतात आणि त्यांचं सगळं डे टू डे लाईफमधलं मिनिट टू मिनिट असं टाईम टेबल ठरलेला असतो. तितकं आपल्याला करताच येऊ शकणार नाही. आणि म्हणूनच 50व्या वर्षी सुद्धा तो शाहरुख खान 8 पॅक्स ॲप बनवू शकतो. त्याचं कारण ते आहे. त्याच्यासोबत थोडंसं ते स्टेरॉइड्स वगैरे पण घेतलेले असतात त्यांनी. त्यांचं ते सगळं वाचून किंवा ऐकून किंवा कोणाच्यातरी कोणीतरी सांगितल्यामुळं आजकालच्या तरुण पिढीमध्ये तशा प्रकारचं एक एक बूम आलेला आहे, की आपण जिममध्ये जायचं आणि तशा प्रकारची बॉडी बनवायची. म्हणून अनेक तरुण मुलं जिममध्ये जिम लावतात. आणि जिम लावल्यानंतर होतं काय? शहरांमध्ये तर प्रत्येक जिममध्ये आपण पाहतो, की जिममध्ये गेल्याबरोबर तिथं अनेक वेळा तर म्हणजे असंही संशोधन आम्ही केलंय, की जिम इन्स्ट्रक्टरला खरंच कळतं का? जिम इन्स्ट्रक्टरला
हे होतंय का? जिम इन्स्ट्रक्टरला किती ज्ञान आहे? तर असं दिसून आलं की जिम इन्स्ट्रक्टर 80% जिम इन्स्ट्रक्टरला ज्ञानच नाहीये. तर हे ज्ञान नसल्यामुळे आणि त्या जिममध्ये तिथं प्रोटीनचं पावडर जे आहे, त्या प्रोटीनच्या पावडरचा व्यवसाय ते करत असतात. हा व्यवसाय करत असताना त्यांना त्या जिम इन्स्ट्रक्टर म्हणून जे पैसे मिळतात, त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्या प्रोटीनमध्ये मिळत असतात. मग काय? तुम्ही जेव्हा जिममध्ये जाता, तरुण मुलं जेव्हा जिममध्ये जातात, जिममध्ये गेल्या-गेल्या त्यांना पहिल्यांदी काय केलं जातं, तर त्यांचं एक प्रकारचं ब्रेन वॉशिंग केलं जातं. आणि त्याला ब्रेन वॉशिंग केल्यानंतर त्याला तर त्याच्या डोक्यामध्ये असतं, की मला त्या ॲक्टर सारखं व्हायचंय, त्याच्यासारखे सिक्स पॅक मिळवायचे आहेत. मग हे सिक्स पॅक मिळवण्यासाठी त्याला त्या पद्धतीने त्याला सांगितलं जातं, की "अरे तुला सिक्स पॅक मिळवायचे असेल, तर तुला ह्या गोष्टी करायला लागतील." कुठल्या गोष्टी करायला लागतील? तुला हे पावडर खायला लागेल. ते पावडर खातात. त्याच्याशिवाय त्यांचं सिक्स पॅक ॲप झाले नाही. आणि म्हणून त्या तरुणाच्या हातामध्ये तरुणाच्या हातामध्ये डब्बा दिला जातो. हा डबा जो असतो याची किंमत असते 6,000, 7,000, 8,000. मी मगाशी सांगितलं, की त्या जिम इन्स्ट्रक्टरला ते जिम इन्स्ट्रक्टरची जी मानधन मिळत असतं त्याच्यापेक्षा जास्त त्या प्रोटीनच्या पावडरमध्ये मिळत असतं आणि ठीक आहे काही लोकांना निश्चित आवश्यकता आहे त्या प्रोटीनच्या पावडरची. ज्याचा व्यायाम तितका आहे त्या प्रमाणात असेल तर त्याला प्रोटीनची आवश्यकता पण असते. आणि म्हणून ते प्रोटीन खाणं कदाचित काही लोकांच्यासाठी योग्य असेल, पण सगळ्यांच्यासाठी ते योग्य नसतं. पण इथं सरसकट सगळ्यांना असा सल्ला दिला जातो जिममधून, की तुम्ही हे प्रोटीनची पावडर खाल्लीत, की तुमच्या सिक्स पॅक ॲब्स दिसायला लागतील. निश्चित सिक्स पॅक ॲप दिसण्यासाठी तितका व्यायाम करणं जास्त महत्वाचं आहे पहिले. आणि मग त्याला ते सप्लिमेंटची आवश्यकता जेव्हा असते, तेव्हा ती पावडर घेतली पाहिजे. पण आपल्याकडं सरळ उठला की ती प्रोटीन. मग होतं काय, की जिममध्ये जाणारा हा मुलगा ती पावडर जास्त खातो. तर जिममधला व्यायाम करणं राहतं बाजूला आणि पावडर फक्त खाल्ली जाते आणि जिमचा व्यायाम बऱ्याच वेळा होत नाही. त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. कुठल्याही गोष्टीचं प्रमाण कमी जास्त झालं, तर आपल्या शरीरामध्ये जर हे प्रमाण जर कमी जास्त झालं, तर त्याचे दुष्परिणाम लगेच शरीरावर दिसतात. मग पोट सुटणे वगैरे असे परिणाम त्याच्यामध्ये दिसतात. अनेक वेळा तर स्टेरॉइड वगैरे घेतल्यामुळे हाडांवर त्याचा परिणाम झालेला आहे आणि वाईट परिणाम त्याचे होतात. एक नाशिकमधला मुलगा मागे दगावला होता या कारणामुळे. तर हे अशा घटना घडत असतात. तर आपल्याला याच्या बाबतीमध्ये जागरूक राहायला पाहिजे. आपण ह्या बाबतीमध्ये जागरूक राहून त्याची माहिती घेतली पाहिजे. कारण व्यायाम हे शास्त्र आहे. व्यायाम हे शास्त्र. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ते शास्त्र असलं म्हणजे याचा अर्थ मला ते येत नाही म्हणून मी करणार नाही असंही नाहीये. शास्त्र असलं तरी ते व्यायाम निश्चित करता येतो. दररोज थोडा-थोडा व्यायाम करत त्याच्यातली माहिती जर आपण घेतली, तर आपल्याला चांगल्या पद्धतीने व्यायाम करता येऊ शकतो. व्यायाम करण्याच्या अनेक पद्धती आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, की आता या कोव्हिड-19 मुळं, लॉकडाऊनमुळं, टाळेबंदीमुळं आपल्याला जिम बंद आहेत. कारण जिम हे असं ठिकाण आहे, की जिथं सहजच म्हणजे बाधा होऊ शकते. संक्रमण तिथं वाढू शकतं. कारण जिममध्ये ते साहित्य वापरलं जाणार आहे. त्यामुळे जिम बंद आहेत. शाळा बंद आहेत. जवळ मुलं बसतात म्हणून. तर हे बंद असल्यामुळे घरी मग आपल्याला करता येऊ शकेल का? तर निश्चित करता येईल. घरी सुद्धा व्यायाम आपल्याला करता येऊ शकतो. अनेक प्रकारे आपल्याला हा व्यायाम करता येतो आणि असं व्यायाम करण्याचा आपण सुरुवात करायला पाहिजे. मी मगाशी सांगितलं व्यायाम करत असताना आपल्याला कृतिशील जीवनशैली पण अवलंबली पाहिजे. मग कृतिशील जीवनशैली म्हणजे काय? तर घरातली कामं करणं ही सुद्धा कृतिशील जीवनशैली. एका जागेवर आपण किती बसतो? सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणतात त्याला. काही-काही जणांचं ऑफिसमधलं कामच असं आहे, की ते सेडेंटरी आहे. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर बँकमधले व्यक्ती. हे बँक व्यक्तीला दिवसभरात तिथं त्या बँकमध्ये गेल्यावर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत खुर्चीतच बसून काम करायला लागतं. मग इतक्या वेळ बसल्यामुळं तुमच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होतात. एखादा किराणाचा दुकानदार असेल किंवा एखादा वस्तूचा दुकानदार असेल, तो सेट असतो तो त्या याच्यावर बसून असतो. त्या त्याच्या खुर्चीमध्ये बसून असतो. दिवसभर असं बसून राहिल्यामुळं त्याचं सेडेंटरी लाईफस्टाईल होतं. मग माझ्या लाईफस्टाईलमध्ये काही कृतिशीलता आहे का? आपल्याला व्यायाम करायची गरज का पडली आहे?
तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे इतके गॅजेट्स झालेले आहेत, इतक्या साधन सुविधा आलेल्या आहेत, इतके यंत्र आपल्याला सोबतीला आहेत, की आपल्याला फारसं कष्ट, शारीरिक कष्ट जे आहेत, हे फारसे पडतच नाहीत. आणि म्हणून आपली आपली जीवनशैली जी आहे ती कृतिशील न होता आता सेडेंटरी लाईफस्टाईल झालेलं आहे. म्हणजे पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा जे टीव्ही होते, त्या टीव्हीला बटन असायची आणि त्या बटनाने टीव्ही चालू करायला लागायचा. आज अनेक लोकांना निश्चित मी सांगतो, अनेक लोकांना टीव्हीचं बटन कुठे हे सांगता येणार नाही. कारण सगळं प्रत्येक वेळेस टीव्ही हा मोबाईलने चालू केला जातो. म्हणजे जागेवरून उठायचंच नाही. अनेक लोकांनी तर काही जणांनी पंखे सुद्धा मोबाईलवर चालू करण्याचं पुण्यामध्ये आहेत. अनेक जणांकडे पंखे सुद्धा मोबाईलवर चालतात. तर अशा पद्धतीने सेडेंटरी लाईफस्टाईलकडे चाललोय आपण. आणि आपल्या जीवनातल्या हालचाली अत्यंत कमी होत चालल्या. मी सांगितलंय की आपल्याला 2 पाय दिलेले आहेत. ह्या 2 पायांनी कमीत कमी 8 किलोमीटर आपल्याला चालायला पाहिजे असं त्या जपानी शास्त्रज्ञाचं जे संशोधन आहे, ते अतिशय महत्वाचं आहे. आणि हे आपण आपण चालतच नाही आहोत. आपण 2 किलोमीटर 2.5 किलोमीटरच्या वर दररोज चालत नाही आणि आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर सगळं घरामध्येच येतं. घरात बंद होतो आपण. तर अशा प्रकारे आपली हालचाल कमी झाल्यामुळे आपल्याला व्यायाम करण्याची गरज आहे. मग आपल्याला हालचाल वाढवली पाहिजे. मग हालचाल वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर लीजर टाईम म्हणतात. फिजिकल लिटरसीमध्ये लीजर टाईमला फार महत्व आहे. लीजर टाईम कशा पद्धतीने आपण वापरतो. म्हणजे मला ज्या वेळेस मला सुट्टी असते, त्यावेळेस मी काय करतो? कुठे जातो का कधी ट्रेकिंगला? कधी जातो का पर्वतीला? कधी जातो का एखादी टेकडी असेल तर त्या टेकडीवर? कधी जातो का एखादं धरण असेल तर त्या धरणावर? कधी पायी चालण्याचा प्रयत्न करतो का त्यावेळेस? तर अशा पद्धतीने आपण आपली लाईफस्टाईल किती ॲक्टिव्ह केलेली आहे. घरामधलं सामान म्हणजे गार्डनिंग करणे एखाद्याच्या घरामध्ये म्हणजे पुण्यात सोडा पण बाहेरच्या ग्रामीण भागामध्ये किंवा निमशहरी भागांमध्ये घरं खाली आहेत. आजूबाजूला घराच्या आजूबाजूला छोटीशी बाग असते. या बागेमध्ये काम करायला माणूस लावण्याच्या ऐवजी आपण स्वतःच जर काम केलं तर ते पण मोठं कष्टाचं काम आहे. किती तरुण मुलं आपल्या आईला धुणं धुण्यामध्ये किंवा भांडी घासण्यामध्ये मदत करतात. का? मुलींचं काम आहे. आमचं थोडी काम आहे. अरे हो, तुला बहीण नाहीये किंवा हे नाहीये तर आईला मदत करायला काय हरकत आहे? तर ही आईला मदत केली जाते का? कपडे धुणं हे एक कृतिशील जीवनशैलीचं काम आहे. पूर्वी जेव्हा मुलाला त्या आश्रमात पाठवलं जायचं, वेधशाळेमध्ये पाठवलं जायचं, त्यावेळेस त्याला तिथं स्वतःची कामं स्वतः करायला लागायची. कृतिशील जीवनशैलीचं तिथं शिक्षण दिलं जात होतं. दररोज नित्यनियमाने व्यायाम केला जायचा. शेतामध्ये जाऊन वनामध्ये जाऊन अनेक गोष्टी गोळा करून आणायला लागायचं असं. त्यामुळे चालणं होत असे. आणि पूर्वी असं चालणं होतंच. ही कृतिशील जीवनशैली आहे. आज किती लोकं ट्रान्सपोर्टेशन ऑफ मोडवर आम्ही एक संशोधन केलं. शाळेमध्ये येणारी जी मुलं असतात, ही कोणतं ट्रान्सपोर्टेशन मोड वापरतात? म्हणजे पायी चालत येतात, सायकलवर येतात, आई-वडिलांच्या गाडीवर येतात, फोर व्हीलरमध्ये येतात, रिक्षामध्ये येतात, की बसमध्ये येतात. तर त्याच्यामध्ये असं दिसून आलंय, की 95% च्या वर मुलं ही मोटर्ड व्हेइकलवर येतात. म्हणजे आयदर टू व्हीलर असेल, रिक्षा असेल किंवा बस असेल, व्हॅन असेल, याच्यामध्ये येतात. सायकलवर येणाऱ्यांचं प्रमाण अत्यल्प होतं. पायी चालणाऱ्यांचं तर प्रमाण नगण्य आहे. तर अशा प्रकारे आज आपलं ट्रान्सपोर्टेशन मोडच संपलेलं आहे. चालणे हे बंदच झालेलं आहे. तर हे आपल्याला वाढवलं तर आपली जीवनशैली जी आहे ही कृतिशील बनू शकते. निश्चित त्याची कारणं पण आम्ही तपासलीत, की ट्रान्सपोर्टेशन मोड असं का आहे? असं दिसून आलं, की पुण्यासारख्या ठिकाणी शाळेमध्ये जाताना पालकांना भीती वाटते. सायकलवर पाठवायची भीती वाटते, पायी पाठवायची भीती वाटते आणि म्हणून मग ते रिक्षाने पाठवतात. ठीक आहे, हे मान्य होऊ शकतं. पण पुण्यात असेल, पण ग्रामीण भागामध्ये, निमशहरी भागांमध्ये सुद्धा हीच समस्या आहे का? तर ही समस्या नसूनही त्या ठिकाणी एक प्रोटोकॉल झालेला आहे. एक ट्रेडमार्क झालेला आहे. प्रतिष्ठेचं लक्षण आहे ते, की माझा मुलगा बसमध्ये जातो, रिक्षामध्ये जातो, ऑटोमध्ये जातो किंवा व्हॅनमध्ये जातो. हा एक एक प्रकारचा प्रतिष्ठेचा मार्ग झालेला आहे. तर मग लहानपणी म्हणजे माझ्या वयाची किंवा माझ्या नंतरची एक पिढी लहानपणी सायकलनी किंवा टू व्हीलर अशीच गेलेली आहे. मला आठवतं मी जेव्हा
11वी 12वी मध्ये होतो त्यावेळेस आमच्या महाविद्यालयामध्ये एक नवीनच सर जॉइन झाले होते. फिजिक्स हा विषय ते शिकवत असत. आणि आम्ही सायकलवर कॉलेजमध्ये जायचो. आमच्यासोबत ते पण सायकलवर असायचे. नवीन सायकल होती त्यांची आणि ते जोरात सायकल चालवायचे आणि आमच्याशी शर्यत लावायचे. अख्ख्या महाविद्यालयामध्ये जवळ-जवळ 100 ते 150 प्राध्यापकांची संख्या असेल. या 100 ते 150 प्राध्यापकांमध्ये फक्त 3 ते 4 प्राध्यापकांकडे टू व्हीलर गाड्या होत्या. त्यातल्याही टू व्हीलरमध्ये स्कूटर होत्या आणि लुना होती. प्रत्येक महाविद्यालयामध्ये, शाळेमध्ये जी सायकल स्टँड असायची ही प्रचंड तुडुंब भरलेली असायची. या सायकल स्टँडवर इतक्या सायकली का असायच्या? तर प्रत्येक मुलगा जास्तीत जास्त मुलं सायकलवरच यायची. म्हणून सायकल स्टँड हे मोठं होतं. आज जर आपण कुठल्याही शाळेमध्ये काय महाविद्यालयामध्ये, शाळेमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये जर गेलो, तर आपल्याला असं दिसेल की महाविद्यालयामध्ये आता फोर व्हीलरवर येतात मुलं. टू व्हीलर सोडा, फोर व्हीलरमध्ये यायला लागले. तर इतकी सुविधा वाढल्यामुळं आपली जी कृतिशील जीवनशैली आहे, ही संपत चाललेली. तर आपण आता कृतिशील जीवनशैलीकडे कसं जाता येईल, याचा विचार केला पाहिजे. याच्यासाठी अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मी सांगितलं तसं घरातलं काम असेल, अगदी कुठं बाजार आणायला जायचं असेल, जवळ असेल, किलोमीटर 2 किलोमीटर असेल, तर मुळीच गाडी न नेता आपण पायी गेलं पाहिजे. पण आपण असं करत नाही. आपल्याला असं करायला आवडत नाही आता. अगदी एकच वस्तू आणायची असेल, तरी सुद्धा आपल्याला टू व्हीलर काढायला लागतं. तर हे जे काही होत चाललेलं आहे, याच्यामुळं आपल्याला सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. जर आपण घरातल्या गृहिणीचं बघितलं, तर पूर्वी वाटा, वरवंटा होता. दळण दळायला लागायचं. त्याच्यानंतर ते बंद झालं. पण तरी सुद्धा खाली बसून स्वयंपाक करायला लागायचा. खाली बसून स्वयंपाक करायला लागायचा. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस उठून सामान घेणे असेल, परत बसणे असेल, परत उठणे असेल, असं अनेक वेळा करायला लागायचं. पूर्वी फारशा मेड घरामध्ये नसत. म्हणजे काम करणाऱ्या महिला नसत. घरातल्याच महिला काम करायच्या. त्याच्यामुळे सुद्धा कृतिशील असायच्या त्या. पण आता तिथेही सुद्धा वॉशिंग मशीन असेल, मिक्सर असेल, अशा अनेक गोष्टी आलेल्या आहेत. मी असं म्हणणार नाही की ते वापरूच नका. अवश्य वापरावं. पण मग माझं जीवन कृतिशील होण्यासाठी मला अजून दुसरं काय करता येईल, याचा मला निश्चित विचार केला पाहिजे. मग हा विचार करत असताना त्याच्यासाठी मला कुठले-कुठले मोड अंगीकारता येतील, कुठल्या-कुठल्या मला गोष्टी करता येऊ शकतील, याचा आपण विचार केला पाहिजे. अगदी तरुण वयापासून याचा विचार करणं आवश्यक आहे. केवळ व्यायाम करणे हे तर आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेच. पण व्यायामासोबत कृतिशील जीवनशैली हे अतिशय महत्वाचं आहे. मग ही कृतिशील जीवनशैली आपण अंगीकारायची आहे. ती करण्यासाठी मला काय करता येईल याचा विचार करावा. आपण अगदी जिन्यावरून दुसऱ्या मजल्यावर राहत असलो तरी लिफ्टने जातो. पहिल्या मजल्यावर लिफ्टने जाणारी लोकं पाहिलेली आहेत. उतरताना लिफ्टने उतरणारी लोकं पाहिलेली आहेत. मग फ्लॅट संस्कृती आली आहे. फ्लॅटमध्ये राहतोय. 3ऱ्या-4थ्या मजल्यावर असेल, तर हरकत नाही ना. आपण चढून जायला वय किती आहे? कमी वय आहे, तरी सुद्धा तो मुलगा, तरुण मुलगा 20, 25, 22 वर्षाचा मुलगा लिफ्टने न जाता पायी न जाता लिफ्टने जातो. तर हे जे आहे, हे आपल्याला याचा विचार केला पाहिजे, की मी कुठेही लिफ्ट वापरणार नाही. मी जास्तीत जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करेन. मी कुठेही टू व्हीलर अनावश्यक ठिकाणी टू व्हीलर वापरणार नाही. जास्तीत जास्त दूर पार्किंग करावी. बऱ्याच वेळा शहरामध्ये पार्किंगचा प्रॉब्लेम येतो. मग दूर पार्किंग करायला कंटाळा येतो. कारण तिथून चालत यायला लागतं. तर हरकत नाही. दूर असली तरी मी चालत जाईल, चालत येईल. आणि याच्यामुळं माझ्या शरीराला त्याचा फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने केवळ व्यायामावर अवलंबून न राहता आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. हा बदल आपण कृतिशील केला पाहिजे. आणि मग कृतिशील जीवनशैली जर केली, तर मग कारण आपण आपला स्टॅमिना वापरत नाही. आपण आपली फ्लेक्सिबिलिटी वापरत नाही. आपण आपली ताकद वापरत नाही. कारण आपल्याला तशी वापरायची. पूर्वी मी पाहिलं बुलेट जी होती, ही बुलेट चालवणं आणि बुलेटला किक मारणं हे एकदम स्ट्रॉंग माणसाचं काम होतं. आज अगदी अगदी ज्याच्यामध्ये हवा आली तर उडून जाईल अशी मुलं सुद्धा मी बुलेट घेऊन पाहिलेली आहेत. कारण का? तर बुलेट आता बटनावर आली. मग बटन दाबलं की बुलेट चालू होते. तर हे जे काही आहे, तिथं किक मारण्याची आवश्यकताच नाहीये.
इतकं आपलं यांत्रिक जीवन होत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण सेडेंटरी लाईफस्टाईलकडे चाललेलो आहोत. व्यायाम हा आवश्यक आहेच, पण व्यायामासोबत कृतिशील जीवनशैली ही तितकीच महत्वाची आहे. म्हणून आपण चांगलं शरीर मिळवण्यासाठी, म्हणजे शरीर चांगलं मिळवण्यासाठी म्हणजे फक्त सिक्स पॅक ॲब्स आणि मोठमोठे दंड, अगदी 16-17 इंच माझं बायसेप असेल, म्हणजेच मी खूप उत्तम माझं शरीर आहे, असं मुळीच होत नाही मित्रांनो. तुम्ही जर पाहिलं असेल अय्यंगार गुरुजी हे वयाच्या जवळ-जवळ 95 वर्षी गेलेत. पण वयाच्या 90व्या वर्षी ते शीर्षासन करू शकत होते. अर्धा-अर्धा तास ते शीर्षासन करत होते. तुम्ही आत्ता YouTubeवर जा, अय्यंगार गुरुजींचा व्हिडिओ बघा. त्यांच्या शरीराचा आकार जर तुम्ही बघितला, तर अतिशय असा सुडोल आकार असं काही असं नव्हतं. पोटही होतं त्यांना. कारण विशिष्ट वय झाल्यानंतर तुमचं पोट असणार आहे. पण त्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे असणारी जी ताकद होती किंवा त्यांच्याकडे असणारी फ्लेक्सिबिलिटी होती, त्यांच्याकडे असणारा जो स्टॅमिना होता, हे प्रचंड होतं. कारण का आता ते नित्य नियमाने त्यांचं ते प्राणायाम, आसन हे सगळं नित्य नियमाने चालत होतं. मी अय्यंगार गुरुजींसोबतच मी यांचं सुद्धा उदाहरण देईल. रामदेव बाबा. रामदेव बाबांचा एक कार्यक्रम मी बघितला. त्या कार्यक्रमामध्ये रणवीर सिंग होता आणि ह्या रणवीर सिंग तो काहीतरी अँकरिंग करत होता आणि रामदेव बाबा तिथं त्यांनी पाचारण केलं. रामदेव बाबांना त्यांनी सांगितलं, की तुम्ही काय-काय व्यायाम करता? तर रामदेव बाबांनी त्याच्यासमोर तिथं म्हटलं, "तू माझ्यासोबत केला व्यायाम तर मी इथं व्यायाम करीन." आणि रामदेव बाबांनी त्याच्यासमोर जे काही चक्रीदंड मारलेत, जे काही व्यायाम केला, तो व्यायाम करता-करता त्या रणवीर सिंगला सुद्धा दम लागला. म्हणजे अगदी भारतीय व्यायाम करणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा उत्तम स्टॅमिना येऊ शकतो. हे मला इथं सांगायचंय. तर आपल्याला कसा व्यायाम पाहिजे, तो आपण आपला व्यायाम निवडला पाहिजे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. माझी जीवनशैली कशी आहे, ती कृतिशील आहे की नाही, हे आपण तपासलं पाहिजे. ती कृतिशील करण्यासाठी काय-काय करता येईल त्याचं निरीक्षण केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे कृतिशील होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समर्थ रामदास स्वामी हे म्हणजे व्यायामाचे भोक्ते होते. समर्थ रामदास स्वामींनी प्रचंड व्यायाम केलेला आहे आणि समर्थ रामदास स्वामींनी सगळ्यांना व्यायामाची संस्कृती निर्माण व्हावी याच्यासाठी मारुतीची मंदिरांची स्थापना केली होती. समर्थ रामदास स्वामींचं खूप मोठं लिटरेचर आपल्याला माहिती आहे, उपलब्ध आहे. पण त्यांच्या त्या खूप मोठ्या लिटरेचर सोबत एक त्यांचं स्फुटकाव्य आहे. त्या स्फुटकाव्याच्या काही ओळी आहेत. त्या ओळी मी इथं वाचणार आहे आणि मी थांबणार आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, "शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना. शक्तीने नेटका प्राणी वैभवे भोगिता दिसे. कोण पुसे अशक्ताला, रोगीसे बराडी दिसे. कळा नाही, कांती नाही, युक्ती बुद्धी दुरावली. सार संसार शक्तीने, शक्तीने शक्ती भोगीजे. शक्त तो सर्व ही भोगी, शक्ती वीण दरिद्रता. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे. शक्ती युक्ती जये ठाई, तेथ श्रीमंती धावती." असं समर्थ रामदास स्वामी सांगतात आहे. आपल्या सगळ्या संतांनी आपल्याला नेहमीच अशा प्रकारे शरीराला चांगलं ठेवण्यासाठी संदेश दिलेला आहे. आपण त्यांचा संदेश मानूया आणि मला परत एकदा मी कराड अखिल भारतीय कराड अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कराड यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद म्हणतो आणि इथे थांबतो. काही प्रश्न मला इथे दिसतात आहे. काही प्रश्न असतील तर हरकत नाही विचारायला. धन्यवाद.